तर सर्वप्रथम देवी शारदा सरस्वती माता आणि गणपती बाप्पा यांना साष्टांग नमस्कार आणि अख्ख्या भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जो बोले सो निहाल. Okay. So first of all, thanks Navjot Foundation for calling me. This has been the third year, continuous third year, so I can call this as my hat trick. And I think I am the first one to make this hat trick. Am I right, sir? Yeah, and also I am the opening batsman today. Okay. It seems that when you speak in English at the start, you seems like a very confident, educated person. Am I right? पण नाही, मला तुमच्या जवळ पोहोचायचं, मला कॉन्फिडंट किंवा तुमच्या इम्प्रेशन नाही टाकायचं आहे. आय विल टॉक इन मराठी. ओके. तर मागच्या 2 वर्षापासून मी या फाउंडेशनमध्ये स्पीच देत असे मुलांना गायडन्स करतोय. तर फर्स्ट इयरला मी शिक्षणाचे महत्त्वाबद्दल सांगितलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी करिअर गायडन्स बद्दल माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर या वर्षी पण जेव्हा नवनील काकांनी मला फोन केला की वेदांत तुला या वर्षी पण स्पीच द्यायची आहे, टॉपिक लवकरात लवकर कळव, तर मी विचार करायला लागलो की व्हॉट शुड बी माय टॉपिक. तर मग नंतर बघितलं, मी मुलांकडे बघितलं, मुलांमध्ये हे आणि हे आणि हे चालू होतं. काय रे? रील्स. एक्झॅक्टली, रील्स, इंस्टाग्राम रील्स, युट्यूब शॉर्ट्स. आपलं हात फक्त इथं चाललाय बोलणं एकदम बरोबर आहे. 30 सेकंद, 1 मिनिट, 1.5 मिनिट आणि 2 मिनिटामध्ये आपलं फक्त फोकस आहे. तुम्हाला जर म्हणलं मी 30 मिनिटाचा एखादा व्हिडिओ बघून या चांगला आणि त्याच्यामध्ये मला सांगा, कोणी बघणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही सध्याला एकदम प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये आहात. तुमचे पॅरेंट्स, तुमचे जे काही फॅमिली मेंबर्स असतील, तुम्हाला सगळे सपोर्ट करतात. पण जेव्हा तुम्ही 10वी 12वी नंतर समोरच्या फेज मध्ये जाताल, तेव्हा तुमचे संकट की तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला स्वतःला फेस करायचे. आणि त्यावेळेस तुम्ही जर झटकीपट निर्णय घेतलात, दॅट विल बी डिझास्टर फॉर युअर नेक्स्ट लाईफ. ओके. सो त्यावेळेस तुम्हाला एकुलती एक गोष्ट जी साथ देईल ती कोणती असणार आहे? कमिटमेंट. तर कमिटमेंट बद्दल जास्त दूर जायची गरज नाही. तुम्ही स्वतःच बघा, सगळ्या जवळपास एक पूर्ण हॉल भरलाय आपला. 700 विद्यार्थी आहेत. तुमच्या इंस्टाग्राम, स्नॅपचॅट त्या सगळ्या गोष्टींपासून दूर तुम्ही आज इथं आजपासून 3 दिवस स्वतःला कमिट करताय कुठे? नवज्योत फाउंडेशनच्या शिबिराला. ही एक थोडी गोष्ट नाही बेटा, इट्स अ व्हेरी व्हेरी बिग कमिटमेंट. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आता इथं येण्याचं रिझन माइट बी डिफरंट. काही जण स्वतःहून आले असतील की त्यांना स्पीकर चांगले आहेत, मला काहीतरी शिकायचंय. नंबर 2 चे विद्यार्थी ज्यांना टीचर्सनी धमकावलं असेल, तू जर आला नाहीस तर बेटा तू पुढच्या वर्षभर माझ्यासोबत आहेस, तुझे मार्क माझ्या हातात आहेत, तुझं आलं नाहीस तर बघ. हे झाले दुसऱ्या काइंड ऑफ कमिटमेंट. आणि तिसरी सगळ्यात इम्पॉर्टंट, कुसुम सभागृह आहे, कम्फर्टेबल सीट आहेत, एसी चालू आहे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय रे? दुपारी काय भेटणार आहे? जेवायला भेटणार आहे. एक्झॅक्टली. तर फ्री मध्ये जेवण भेटणार कोण सोडणार आहे? बरोबर आहे की नाही? भंडारा काइंड ऑफ थिंग. फक्त बसायचं ना, ऐकायचं आणि जेवायचंय. करेक्ट आहे? या 3 टाईपच्या कमिटमेंट, एक स्वतःहून, एक शिक्षकाच्या धमकीने आणि जेवणाच्या इच्छेपायी. बरोबर आहे? तर मित्रांनो, जरी असतील तरी तुम्ही 3 रिझननी तुम्ही कमिट केलंय, हे फार इम्पॉर्टंट आहे. तर मला कोणी सांगू शकेल का रे कमिटमेंटचा मिनिंग काय? एनीवन? व्हॉट डू यू मीन बाय कमिटमेंट? अरे अर्धवट झोप घेऊन आलेले आहेत का काही जण? व्हॉट इज कमिटमेंट? एनीवन? अरे 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 अरे, पहिली दुसरीचे मुलं आहेत का आपल्याकडे सध्याला? नाही? ओके. सो एनीवन? लेडीज फर्स्ट. येस येस, लेडीज फर्स्ट. आता इथे लेडीज फर्स्ट घेऊ आपण पहिले, जेंट्स लेटर. कोणी पण नाही? एनीवन? नो? चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. कमिटमेंटचा मिनिंग जर बाय बुक आपण डेफिनेशन घेतली तर कमिटमेंट म्हणजे इट्स अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ डेडिकेशन. काय? स्ट्रॉंग सेन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स अ पर्सन किंवा गोल किंवा टास्क ऑर अ प्रिन्सिपल. थोडंसं हेवी गेलं, बरोबर आहे? तर एक सिंपल शब्दामध्ये कमिटमेंट म्हणजे काय? मी एक प्रॉमिस केलं आणि मी ती निभावणार आहे. जसं की तुम्ही सगळ्यांना प्रॉमिस करता, मी रोज
5-6 घंटे अभ्यास करेल, एक दिवस करता आणि नंतर आयुष्यभर ते प्रॉमिस विसरून जाता. जनरली आता मोठे लोक, तुम्हीच नाही आम्ही पण तसंच करतो बघा. जानेवारी 1 आली तर सगळेजण पहिले काय करतात बेटा, 1 जानेवारीला सगळेजण पहिले घेतात जिमची मेंबरशिप. डे 1 ला जवळपास सगळ्या जिम फुल असतात. डे 2, डे 3, डे 5, डे 6 आणि डे 8 पर्यंत जिम पूर्णपणे रिकामी होती. तर मित्रांनो, याच्यामध्ये मेन गोष्ट काय माहिती का, कमिटमेंट आणि इंटरेस्ट मधला फरक. तर इथं जमलेल्या सगळ्यांना मला क्वेश्चन विचारायचा, तुम्ही करिअर मध्ये काय करणार, काय डिसाईड केलंय? एनीवन, काय बनायचं तुम्हाला मोठे पण? येस प्लीज. डॉक्टर आफ्टर IAS. हा, डॉक्टर आफ्टर IAS. सुपर, व्हेरी गुड, नाईस. बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर. बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, सुपर गुड. एनीवन एल्स? हा बेटा सांग. IPS, गुड, नाईस. येस. जज और एन IAS ऑफिसर. नाईस, व्हेरी गुड. चला, म्हणजे आपल्याला काही जर प्रॉब्लेम होता आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो फ्युचरमध्ये. करेक्ट आहे. तर येस बेटा सांग. येस प्लीज. सायकोलॉजिस्ट, नाईस. IPS ऑफिसर, व्हेरी गुड, नाईस. तर या सगळ्यांना माझा क्वेश्चन आहे, तुम्हाला ते का बनायचंय? का बनायचं बेटा IPS? आई बाबांचं स्वप्न आहे. ओके, गुड. तुला बेटा सायकोलॉजिस्ट का बनायचंय, कधी विचार केलाय? हा, तुला आर्किओलॉजिस्ट. ओके, सॉरी, आर्किओलॉजिस्ट का बनायचं बेटा? मला ना आपली हिस्ट्री बघायची. हिस्ट्री बघायची. ओके, ठीक आहे. तर सगळ्यांना माझं एक सिंपल क्वेश्चन आहे की आर यू इंटरेस्टेड ऑर आर यू कमिटेड? मिनिंग कळतं का काय ते? आर यू इंटरेस्टेड ऑर आर यू कमिटेड? सांगा रे, तुम्ही इंटरेस्टेड असता आहेत का कमिटेड आहात? कमिटेड. डिफरन्स काय दोघांमध्ये? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंटरेस्ट आणि कमिटमेंट? कोणी तर युट्यूबर बनणार आहे का रे? कोणाला आहे इंटरेस्ट युट्यूबर बनायला? एनीवन? येस, वी हॅव गेमर्स, राईट? Gamer. Yes, okay. So why do you want to be a gamer? Yes, please. Don't worry. No issues. सर पॉपुलेशन के लिए. हाँ? पॉपुलैरिटी के लिए. पॉपुलैरिटी, ओके, ठीक है. कौन है आपका आइडल गेमर? कौन है आपका आइडल गेमर? MSTS. MSTS, ओके, ठीक है. कितने सब्सक्राइबर उसके? 2 मिलियन. 2 मिलियन है. ओके, ठीक है. तर बघा, याच्यामध्ये आपण एखादा युट्यूबरचा एक्झाम्पल घेऊया. तर युट्यूबर, बऱ्याच जणांना असं, त्याला युट्यूबरला बरीच डिमांड आहे, बराच फेम आहे, बराच पैसा आहे. त्यामुळे आजकाल बऱ्याच जणांचं ट्रेंड झालंय, स्वप्न झालं की मला युट्यूबर बनायचं. तर काय करतो आपण, एखादा कॅमेरा घेऊन येतो, सेटअप घेतो, प्रॉपर पूर्ण गोष्ट व्हिडिओ करतो आणि आपल्या सगळ्या कॉन्टॅक्ट्सला आपली ती लिंक शेअर करतो. लेट्स आपण 100 जणांना शेअर केला, 100 जणांनी चला पहिले काहीतरी लिंक आली, भाऊनी पाठवली, मित्रांनी पाठवली, बहिणीने पाठवली, आपण ती ओपन करून बघतो. एक व्हिडिओ झाला, दुसरा व्हिडिओ येईल, दुसऱ्या व्हिडिओला 100च्या ऐवजी 90 व्ह्यूज येतील. तिसरा व्हिडिओ झाला, अजून थोडे कमी येतील. असे करत करत स्टार्टिंग फेज मध्ये तुम्हाला 10 व्हिडिओ समजा तुम्ही टाकले तर हळूहळू तुमचा व्ह्यूज काय होतोय, कमी होतोय. मग तुम्ही काय करणार? व्हॉट यू विल डू? सोडून देणार? नाही. जर तुम्ही फक्त इंटरेस्टेड असताल, म्हणजे बाबा त्या मुलाने केलंय म्हणून मला करायचंय, यू विल डेफिनेटली लिव्ह दॅट स्पेस. तुम्ही काय करणार माहिती का, की अरे नाही, त्यांनी जेव्हा सुरू केलं होतं तेव्हा जास्त गेमर नव्हते, त्याला फार लवकर पॉप्युलॅरिटी भेटली, त्याच्या जास्त त्याला काही स्ट्रगल भेटला नाही, त्याच्या आईवडिलांनी सपोर्ट केला, त्याला पैसे खूप भेटले स्टार्टिंगला, फलाना डिमकाना, सगळ्या रिझन्स तुम्ही शोधताल, तुम्ही सगळ्यांना ब्लेम करताल. अपार्ट फ्रॉम कोण? अपार्ट फ्रॉम कोण? स्वतःला. सो वेन एव्हर यू आर इंटरेस्टेड इन ओनली इंटरेस्टेड इन थिंग, यू विल ऑलवेज से व्हाय मी, म्हणजे मीच का, म्हणजे माझ्यासोबत असे काय प्रॉब्लेम आले की बाबा, म्हणजे माझ्यासोबत प्रॉब्लेम आले, मला पैसे भेटले नाही, मला व्ह्यूज भेटले नाही, मला घरच्यांनी सपोर्ट केलं नाही, या सगळ्या गोष्टी व्हाय मी. तुम्ही प्ले करताल काय? विक्टिम कार्ड. यू विल ऑलवेज प्ले अ विक्टिम कार्ड. बट इन्स्टेड ऑफ दॅट, इफ यू आर कमिटेड, कमिटेडचा मिनिंग काय? व्हॉट यू विल डू फॉर कमिटमेंट? स्ट्रॉंग डेडिकेशन. एक्झॅक्टली. भलेही तुमच्याकडे जर समजा 10 व्ह्यूज आले, 1 व्ह्यू झाला, पण तरी पण मी व्हिडिओ टाकत जाणार. सगळ्यांना मिस्टर बीस्ट माहिती का? हाऊ मेनी व्हिडिओज ही हॅव? ऑलमोस्ट 1000, राईट? त्याचे पहिल्या 200 व्हिडिओजवर जास्त काही व्ह्यूज नव्हते.
बट ही स्टील केप्ट ऑन गोईंग. आणि आज सगळ्यात मोठा युट्यूबर, किती सबस्क्रायबर त्याचे बेटा? क्लोज टू 200 मिलियन की मोर दॅन दॅट? क्लोज टू 200 मिलियन, म्हणजे 20 करोड सबस्क्राईब. बोल बेटा. 330 म्हणजे 33 करोड. इट्स लाईक अ कम्प्लीट US पॉप्युलेशन त्याचे सबस्क्रायबर आहेत. स्टार्टिंगला त्याचे जवळपास 100 व्हिडिओ फेल होते. तर अशा प्रकारे तुम्ही जर समजा कमिटेड असताल तर तुम्ही क्वेश्चन करणार की बाबा माझ्यामध्ये प्रॉब्लेम काय, व्हॉट इज द प्रॉब्लेम इन मी, व्हॉट शुड आय डू टू ओव्हरकम दॅट प्रॉब्लेम. तुम्ही स्वतःला ब्लेम करणार, स्वतःला इम्प्रूव्ह करणार, स्वतः गोष्टी तुम्ही त्याला नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करणार. पण जर तुम्ही फक्त इंटरेस्टेड असतात so you will blame others. So it's a journey from why me to why not me. ओके, तर असं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. मागच्या वर्षी माझा एक स्टुडंट होता, माझ्याकडे. तर एक खेडेगावचा विद्यार्थी होता, साधारण एकदम, जास्त काही हुशार नाही. तर 11वीला माझ्याकडे जॉईन झाला. तर थोड्या दिवसांतर तो मला येऊन भेटला माझ्या ऑफिसमध्ये. मला म्हणला की सर मला JEE क्रॅक करायची आहे. तर म्हणलं का, असं का रिझन तुझ्याकडे आहे? तर तो म्हणला की सर माझ्या घरामध्ये माझ्या बहिणीला सगळेजण हुशार समजतात, माझी कवडी मोल किंमत नाही. म्हणजे मला असं एक तुच्छ समजतात की याला काहीच कळत नाही, नुसता एक उडान टप्पू विद्यार्थी असं कोणतरी आहे. तर मग त्याने जेव्हा असं म्हणल्यानंतर त्याच्या डोळ्यात मी जी फायर बघितली. मग त्याला म्हणलं हे बघ बेटा, अवघड आहे, तुला खूप जास्त मेहनत करावी लागेल. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू वर्क हार्ड. तर त्यानंतर काय झालं, त्यानंतर आम्ही बघितलं त्याचा प्रॉब्लेम काय होतं. मॅथ्स त्याचं बऱ्यापैकी होतं, मॅथ्स इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर हिम. प्रॉब्लेम वॉज फिजिक्स आणि केमिस्ट्री. त्याचा प्रॉब्लेम असा होता की त्या भाऊला इंग्लिशच करायचं नाही. हीट ट्रान्सफर सगळ्यांना माहिती आहे. हीट ट्रान्सफर स्पेलिंग काय रे बेटा? कोणी सांगू शकतो हीट ट्रान्सफर स्पेलिंग? येस प्लीज. हां, तर आपले भाऊ लिहायचे HITTRANPHER. हीट ट्रान्सफर स्पेलिंग, एवढी त्याची व्हेरी व्हेरी बॅड इंग्लिश होती. तर मग मी काय केलं, त्याला म्हणलं की बाबा बघ, तुला इंग्लिश इम्प्रूव्ह करावी लागेल कोणत्या हालतीत. यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम बेसिक. तर आम्ही दोघांनी मिळून 2री पासून पुस्तक वाचायला सुरुवात केली. कितवी? 2nd पासून इंग्लिशचं पुस्तक वाचायला सुरुवात केली. कितवीला आहे मग विद्यार्थी? 11वी 12वीचा विद्यार्थी आहे. कोणतं वाचतो तो पुस्तक? तो 2री. तुम्ही वाचला असतं का रे 11वी 12वीला गेल्यानंतर? तुम्ही मागच्या स्टँडर्डचं पुस्तक वाचलं असतं? नाही का? इगो. मी 11वी 12वीला आणि सर मास्तर पागल झालाय म्हणून देऊन जातो. मग नाही काय पागल, 2रीचं पुस्तक वाचायला लावायला मला. पण नाही, त्या मुलांनी माझ्यावर भरोसा ठेवला आणि आय अप्रिशिएट दॅट. त्यांनी भरोसा ठेवला आणि आम्ही पहिले 2रीचं पुस्तक वाचलं. स्ट्रगल त्याला कळायला तयार नव्हतं स्टार्टिंगला. ही स्ट्रगल, बट हळूहळू आम्ही 2री कव्हर केली, 3री कव्हर केली, 4थी 5वी 6वी करत 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 11वी 12वी आम्ही कव्हर केली. लागला, टाइम लागला, महिना लागला, 2 महिने लागले. पण ज्या दिवशी रिझल्टचा डे आला, रिझल्ट बघितला आणि आम्ही दोघे रडलो. त्याच्या घरून मला कॉल आला की सर तुम्ही आमच्या मुलाला घडवलात. मी म्हणलं नाही, तुमचा मुलगा स्वतः घडला. का घडला? वाय? कारण त्याला प्रूव्ह करायचं होतं की बाबा मी पण कोणीतरी आहे, माझं अस्तित्व घरामध्ये काहीतरी आहे, फक्त माझी बहीण हुशार नाहीये, मी पण कोणीतरी आहे. या एकुलत्या एक कमिटमेंटच्या जोरावर त्यांनी त्याचं पूर्ण भविष्य चेंज केलं. जेव्हा मी त्याच्या गावात गेलो होतो, त्याच्या घरच्यांनी मला बोलवलं होतं, तेव्हा म्हणजे सगळे गावकरी असे पूर्ण एकदम स्तब्ध झाले की बाबा हा मुलगा ज्याला आम्ही एकदम किसगिंदीत पण नव्हता, तो आज त्याच्या बॅनरवर फोटो आहे. इट इज व्हेरी व्हेरी ड्रास्टिक. आणि त्याच्या गावचे बरेच पोरं आमच्याकडे आले मग की सर आता तुम्ही यांना घडवलंय, तुम्ही यांनाही घडवा म्हणून. डोक्याला ताप माझ्या. फन पाडापाड. ओके, तर ती गोष्ट. तर कमिटमेंट नावाची गोष्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अशा आपल्याकडे हजारो एक्झाम्पल आहेत. तर कोणाकोणाला दशरथ मांझी माहिती आहेत रे? एनीवन? दशरथ मांझी, एनीवन हर्ड अबाउट दशरथ मांझी? 10 वर्षापूर्वी माहिती आहे? येस सर. येस एक्झॅक्टली, थँक्यू सर. तर दशरथ मांझी तुम्हाला बॅकग्राऊंड देतो. तर दशरथ मांझी एका बिहार मधला साधारण व्यक्ती. त्याचं गाव कसं आहे बघा, असं छोटंसं गाव, त्याच्यात सगळ्या बाजूनी काय पर्वत आहे. ओके, आणि समजा दुसऱ्या गावाला जर कनेक्ट करायचं असेल तर त्याला असा पूर्ण एक चक्कर मारून जावं लागायचं त्या पर्वताचा. आणि तो पाड जवळपास 30 ते 40 किलोमीटरचा रस्ता. एके दिवशी काय झालं,
दशरथ मांजींची बायको पर्वतावर चढायला गेली आणि तिचा पाय सटकला आणि ती डोक्यावर पडली. सिरियस इंजुरी झाली. तर 1959चा काळ, तर त्यावेळेस काही ऑटो नव्हती, आपल्याकडे काही हे नव्हती, कोणतीच सुविधा नव्हती. त्यांनी तिला टाकलं बैलगाडीमध्ये आणि 20 ते 30 किलोमीटरचा राऊंड मारता मारता त्या राऊंडमध्ये दशरथ मांजीच्या बायकोनी प्राण सोडले.